कसं आहे आता कुठल्या मुलाला इथून कुठल्या मोठ्या कॉलेजला जायचं आहे पुणे, मुंबईला जसं के.जे. सोमय्या, एस.पी. जैन, तर त्याला काही मार्गदर्शन नाहीये. तो 10 वेळेस मुंबई, पुण्याला जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. तर शिक्षा सहयोग थ्रू आम्ही काय केलं, की ते कॉलेजेस इकडेच बोलावून घेतले. यावर्षी आम्ही नागपूर, अकोला, अमरावती, नांदेड या 4 शहरात मोठे-मोठे कॉलेजेस इथंच बोलावले. ते यूजीसाठी असो किंवा पीजीसाठी असो, ते कॉलेजच्या मुलांचं आणि पालकांचं इथंच इंटरॅक्शन झालं. त्यांना इथंच माहिती भेटली, की कॉलेजेस कसे आहे, माझ्या मुलांना किती काय आहे, कसं करता येते, कुठे ॲडमिशन घ्यायला लागते, कुठे फीस घ्यायला लागते. ते कुठल्याही कन्सल्टंटच्या मार्गी लागत नाही. कारण आजच्या परिस्थितीत काय होतं ॲडमिशन घ्यायची का चला या. जिथं त्यांना पाठवायचं ते कन्सल्टंट तिथं पाठवतात. मुलांचं करिअर उद्ध्वस्त होतं. अग्रीड. आणि पी कॅफेमध्ये कसं आहे कुठल्याही मुलाला यायचं आहे तर तो येऊ शकतो माझ्यासोबत तिथं फ्रीमध्ये संवाद करू शकतो. कॅफेचा माहोल आहे तो लाईट माहोल आहे. तिथं आम्ही एज्युकेशन बद्दलही संवाद करू शकतो. तिथं आम्ही एज्युकेशनल इव्हेंट सुद्धा घेत असतो. तिकडे माझ्याकडे हॉल आहे क्लास व्यतिरिक्त. तर त्यामुळे त्या पीएचडी कॅफेला ते होत आहे. म्हणजे कसं मुलं एक लाईट मोडमध्ये तिथे येतात. ज्यांना काही माहिती पाहिजे ती त्यांना फ्रीमध्ये भेटते. त्यांना माहीत असेल नसेल माहीत नाही. पण कॅफेला आल्यानंतर त्यांना ती माहिती कळते की अरे सर इथं आहेत, सर सांगू शकतात.